महिन्याच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। अहिल्यानगर इथं पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेनं पंचाला मारहाण केली, तर महेश गायकवाड हा मल्ल अंतिम टप्प्यात अंतिम सामन्यात कुस्ती अर्धवट सोडून मैदानातून निघून गेला। या प्रकरणानंतर या दोन्ही मल्लांचे 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। पुढील 3 वर्ष शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड कुठलीही स्पर्धा खेळू शकणार नाहीयेत। महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी ही कारवाई केली। त्यांनी पंचाला लात मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्याजोगत नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षासाठी सस्पेंड केलं। त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही।